नमस्कार रसिक हो. 2023 हे आचार्य अत्रे यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मवर्ष. त्या निमित्ताने आजच्या अभिवाचनाचा विषय बहुआयामी व्यक्तिमत्व आचार्य अत्रे. लेखक माननीय विजय कोलते. वाचक स्वर आसावरी बर्वे आणि सारंग चिंचणीकर. बहुआयामी व्यक्तिमत्व आचार्य अत्रे. 13 ऑगस्ट 1898 साली सासवड येथे करहा नदीच्या काठावर आचार्य अत्रे यांचा जन्म झाला. आई वडिलांनी आवडीचे प्रल्हाद हे नाव त्यांचे ठेवले. ते साहित्यिक म्हणून बहुआयामी होते. त्यांची ग्रंथसंपदा अफाट होती. ती पुढीलप्रमाणे: 4 काव्ये, 26 नाटके, कादंबरी मात्र एकमेव चांगुणा, 12 वाङ्मयीन कथा, अग्रलेख आणि लेखसंग्रह एकूण 16, 2 प्रवासवृत्ते. त्यांचे आवडीचे नेते अमेरिकेचे माजी अध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या पुस्तकाचा अनुवाद सुद्धा त्यांनी केला. 8 भाषण संग्रह, 13 व्यक्तिचित्रण संग्रह, आत्मवृत्त लेखन मी कसा झालो याबरोबरच कथेचे पाणीचे 5 खंड, 4 क्रमिक पुस्तके, मराठी हिंदी 10 चित्रपट, फक्त हिंदी चित्रपट 7, फक्त मराठी चित्रपट 7, 6 संपादिक मासिके, 2 साप्ताहिके, संपादिक दैनिके 2 आणि प्रस्तावना आणि टोपण नावानी केलेले लिखाण अगणिक होते. चित्रपट निर्माते अत्रे. आचार्य अत्रे यांनी फक्त मराठी, हिंदी आणि मराठी व फक्त मराठी मिळून एकूण 24 चित्रपट निर्माण केले. त्यामधील श्यामची आई या चित्रपटाला 1954 सालचा राष्ट्रपतींचे सुवर्ण पदक मिळाले. मराठी चित्रपटाचा झालेला तो बहुमान होता. सन 1956 साली त्या वर्षीचा राष्ट्रपती पुरस्कार महात्मा फुले या चित्रपटाला मिळाला. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा प्रारंभ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फ्लॅप मारून केला होता. संत गाडगेबाबांचं कीर्तन सुरुवातीलाच आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी निवेदन केलं आहे. आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे यांच्याही भूमिका त्यात आहेत. शाहीर अमर शेख यांनी पोवाडे गायल्यात. भालचंद्र पेंढारकर यांनी केलेली महात्मा फुले व सुलोचना दीदी यांची सावित्रीबाई यांच्या अप्रतिम भूमिका आहेत. शिक्षण क्षेत्र. या क्षेत्रात आचार्य अत्रे यांनी केलेले काम अफाट आहे. कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात 17 वर्षे मुख्याध्यापक राहिले. नवयुग वाचनमाला सुरू करून शिक्षकांचे प्रशिक्षण केले. केवळ मुलींसाठी पुण्यात शाळा पाहिजे म्हणून त्यांनी आगरकर हायस्कूल 1934 साली सुरू केले. विडंबन काव्य आणि कविता. अत्र्यांच्या झेंडूची फुले हा कविता संग्रहाची पहिली आवृत्ती 1925 साली प्रसिद्ध झाली. या संग्रहात अनेक पातळ्यावरील दोषांचे विडंबन आहे. आचार्य अत्रे यांच्या गीतगंगा या कविता संग्रहात ते केशव कुमार या नावाने लिहित होते. हा कविता संग्रह 1935 साली प्रसिद्ध झाला. त्यांनी लिहिलेले आजीचे घड्याळ ही बालकविता फारच लोकप्रिय झाली. लोकमान्य टिळकांचे निधन या दीर्घ कवितेत 100 कडवी आहेत. कथा कादंबरी. अत्र्यांनी लिहिलेल्या पहिल्या 2 कादंबऱ्या स्वतंत्र नव्हत्या आणि वाचनीय नव्हत्या. त्यांनी तिसरी कादंबरी चांगुणा एक भयानक सत्य कथेवर लिहिली. पुरंदर तालुक्यातील चांबळी गावातील चांगुणा हे पात्र यामध्ये मध्यंतरी आहे. या कादंबरीमधून परंपरा, रूढी या विरोधात त्यांनी आवाज उठवला आहे. सदर कादंबरी 1954 साली प्रसिद्ध झाली. पाषाण हृदय समाजाने छळलेल्या चांगुणा या दुर्दैवी आणि गरीब स्त्रीची ही करुण कहाणी आहे. मुलांच्या क्रमिक पुस्तकांसाठी कथा लिहिल्या. महापुरात बुडालेला विष्णू, समुद्राची देणगी, जांबुवंत दंतमंजन इत्यादी कथा लोकप्रिय झालेल्या आहेत. गुत्त्यात नारद या गोष्टीत नारदाच्या वेशातील नटास खरा नारद समजून लोक कसे वागतात ते रंजक रीतीने सांगितले आहे. त्यांच्या मते शब्द हे साहित्याचे सामर्थ्य असून रस ही शब्दांची शक्ती आहे. रस हा राजा असून तंत्र त्याचा गुलाम आहे. नाटककार अत्रे. अत्रे यांनी एकूण 26 नाटके लिहिली.
1926 पासून ते 1968 सुमारे 44 वर्ष त्यांनी नाट्य क्षेत्रात नाट्यलेखनाचे काम केले. 1933 साली अत्रे यांचे साष्टांग नमस्कार हे पहिले नाटक रंगभूमीवर आले होते. अत्रे हे रहस्यप्रधान नाटककार होते. भ्रमाचा भोपळा अत्र्यांच्या मते फार्सिकल कॉमेडी आहे. त्यांचे अत्यंत लोकप्रिय नाटक म्हणजे लग्नाची बेडी हे नाटक विवाह संस्थाबद्दल काही प्रश्न उभे करते. बुवा तेथे बाया हे नाटक बुवांची भोंदूगिरी उघड करते. घराबाहेर, उद्याचा संसार, जग काय म्हणेल या नाटकांच्या मधून अत्र्यांनी स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या स्त्रीचे स्पष्ट चित्रण प्रामाणिकपणे केले आहे. उद्याचा संसार या नाटकामधून मध्यमवर्गीय व संक्रमणावस्थेत असलेल्या कौटुंबिक अवस्थेचे वर्णन केलेलं आहे. तो मी नव्हेच आणि डॉक्टर लागू ही 2 नाटके खूप गाजली. माधव मनोहरांसारख्या ज्येष्ठ समीक्षकांच्या मते गुन्ह्याचे चित्रण करणारी तो मी नव्हेच आणि डॉक्टर लागू ही 2 नाटके श्रेष्ठ ठरली आहेत. शाब्दिक कोट्या, उपहास, विडंबन यात त्यांचे सामर्थ्य होते. तरीही नाटककार म्हणून अत्रेंचे स्थान आढळ आहे. त्यांनी मरगळलेल्या नाट्यसृष्टीस चैतन्य दिले. सामाजिक समस्यांची जाणीव करून दिली. सर्व क्षेत्रातील अनिष्ट प्रवृत्तींवर उपहासाचे हत्यार चालवले. कोटीबाज संवादांनी प्रेक्षकांस निर्भेळ आनंद दिला. भासदृश्ये, फिरता रंगमंच अशा तंत्रांचीही देणगी दिली. चित्रपट निर्मिती 1935 ते 1954 या काळात अत्र्यांनी 25 चित्रपट दिले. त्यांनी सर्व चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. 20 चित्रपटांची निर्मिती केली. 4 चित्रपटांचे दिग्दर्शन केले. 2 चित्रपटात त्यांनी चक्क भूमिकाही केली. फिल्म कंपनीचे मालक दादासाहेब तोरणे यांनी आचार्य अत्रे यांना चित्रपट तंत्राची माहिती दिली. प्रसिद्ध नट बाबूराव पेंढारकर यांनी अत्रेंना आपल्या कंपनीत पटकथा लिहिण्याची विनंती केली. प्रेमवीर, बेगुनाह, ब्रह्मचारी, ब्रँडीची बाटली या चित्रपटांपैकी ब्रह्मचारी चित्रपटाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. संत सखू, पायाची दासी इत्यादी चित्रपट लिहिले आहेत. अत्र्यांनी साने गुरुजींना त्यांच्या श्यामची आई या आत्मचरित्रात्मक कादंबरीवर चित्रपट काढून खरी श्रद्धांजली वाहिली. मातृत्वाचे महानमंगल स्तोत्र गाणारा चित्रपट म्हणजे श्यामची आई. मातृभक्तीचा देशभक्तीत झालेला विकास दाखवणारी ही कथा आहे. साने गुरुजींनी 1933 मध्ये तुरुंगात असताना ही कथा लिहिली होती. तिचा हा गौरव आहे. पत्रकारिता. अत्रेंची पत्रकारिता, राजकारण व विनोदांची त्यांनी केलेली शास्त्रीय रचना, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन अशा कितीतरी गोष्टी लिहिल्या आहेत. 15 नोव्हेंबर 1956 रोजी दैनिक मराठा सुरू केले. दैनिक मराठाने संयुक्त महाराष्ट्राचे प्रभावी समर्थन सतत केल्याने संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले. नवयुगने अनेक विशेषांक काढून जनतेचे प्रबोधन केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत 1957 साली व 1962 साली ते 2 वेळा मुंबई येथून आमदार म्हणून निवडून आले. 1934 साली पुणे नगरपालिकेचे ते नगरसेवक म्हणून निवडून आले आणि स्थायी समितीचे चेअरमन झाले. तसेच ते मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांना आदरपूर्वक सलाम. पुन्हा भेटू पुढील आठवड्यामध्ये. अशाच वैविध्यपूर्ण माहितीसाठी नक्की सबस्क्राईब करा शब्दछंद क्रिएशन्स. धन्यवाद.